आणि सामन्याला की सुरुवात झाली. पहिला चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळतो. सिद्धेश गायकवाड थोडंसं बाजूला व्हायचं आपण प्लीज. ये स्लाइस करतो फटका चांगला आणि खराब क्षेत्ररक्षण लेझी क्रिकेट. पाहता चेंडू बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर चौकार. ये चौकार आला आणि प्रेक्षक वर्ग आपण देखील थोडंसं सांभाळून राहायचंय कारण की खेळाडू फार वेगाने धावत येत आहेत आणि कदाचित इजा होऊ शकते त्यामुळे आपण थोडंसं लक्ष द्यायचंय. चौकार आलाय धावसंख्या 4 धावा धावफलकावरती खातं खुलं होतं. टीम प्रियंका 11 या संघाचा एल्लूर विपक्ष प्रियंका 11 या दोन संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी नरेश आणि महेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गवरती सज्ज अक्षय यावेळेस लाईन पाहावी लागेल आणि यस लेक्समच्या वरून चेंडू निघून गेलाय. हेच पंत सांगत असताना आणि डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळते. सेमीफायनल नंबर 2 आपण एन्जॉय करतो. यस रोशन नरेश यांनी जर षटकार मारला तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज सन्मान्य गणेशजी यांच्याकडून दिलं जाईल यात मात्र शंका नाही आहे. यस डॉट बॉल आलाय. गोलंदाज सज्ज होतो पुन्हा एकदा अक्षय. गोलंदाजी मार्गवरती राईट आर्म ओव्हर द विकेट उडवून खेळतोय. डान्सिंग डन विकेट खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळता धावाची संधी आणि विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद बिग विकेट डाऊन या मॅचची गोल्डन विकेट कॅरी झाली कारण की फलंदाज महेश बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का प्रियंका 11 या संघाला. सेलिब्रेशन लगेच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार कारण की एलूर संघाला देखील माहिती आहे या विकेटचं महत्व किती आहे आणि ती विकेट रनआउटच्या स्वरूपाने मिळाली आहे. महेश या ठिकाणी बाद झालाय. सरांनी बॅट्समॅन लगेच जा आपण मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचं आहे. नेक्स्ट बॅट्समॅन देखील आपण रेडी ठेवायचं लगेच प्रियंका 11 टीम कारण की वेळ फार कमी आमच्याकडे आणि अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. आणि बॅट्समॅन येतो नवीन फलंदाज. बॅट्समॅन नेम सांगायचं आहे प्रियंका 11 टीम. किरण येतोय नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती. धावसंख्या थांबली स्कोरबोर्डवरती एकूण फक्त 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे अक्षयचं. स्पीडअप करून देखील खेळायचं. पंचांना देखील सूचना असेल आपण थोडस सूचना करायचं आहेत मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना आणि गोलंदाजांना. सिंगल मिळाली आहे. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित होते. धावसंख्या 5 वरती पोहोचेल. 5 चेंडूने अवघ्या 5 धावा खर्च केल्यात. एक विकेट देखील मिळाली आहे षटकामध्ये. रनआउटची इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय या षटकामध्ये गोलंदाज अक्षय. पुढचा बॉल षटकातील येस पॉइंट रेषेला खेळण्याचा प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण. अंतिम मोमेंटला रन्स मिळाली. 1 ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 6 धावा. प्रियंका 11 टीम फिल्डिंग लावून घ्यायची लगेच टीम एलूर संघ कारण की आपल्याला देखील बॅटिंग करायची त्यामुळे वेळ नाही घेता त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. विश्वास नक्कीच सेमीफायनल नंबर 2 चा मॅच सुरू आणि या ठिकाणी आपण पाहिले गेलो सुरुवात थोडीशी शांत पद्धतीने पाहायला मिळते. प्रियंका 11 या संघाची 1 गडी बाद 6 धावा अशी स्थिती आपण पाहिली आहे या मॅच मध्ये. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 6 धावा. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर त्यांच्या अगेन्स्ट प्रियंका 11 ऐनवाडी अशी ही सेमीफायनल क्रमांक 2 मधाच्या आतमध्ये पाहतोय. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय येलूर संघाने घेतला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. अक्षयने इकॉनॉमिकल स्पेल मधाच्या आतमध्ये हाताळलाय. त्यामध्ये एक फलंदाज देखील आपण पाहिलं तर बाद झाले आणि आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज निलेश आपल्याला पाहायला मिळेल. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा कारण की अजूनही मेगा फायनल खेळवण्याची बाकी आहे अनुषंगाने इथून मात्र आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. पहिला चेंडू तर इथं मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये आता मात्र अडकवलंय. ऍज अ बॅटर मधाच्या आतमध्ये बाद होईल तो म्हणजेच नरेश. बॅक टू द पवेलियन. यस लगातार मोठे देखील लागतंय टीम प्रियंका 11 या संघाला. याचं मूळ कारण विश्वास कारण की नियंत्रित टप्पा आणि लेंथ वरती सुरेख लेंथ वरती गोलंदाजी होते आणि तेवढंच चांगलं हाय स्टँडिंग लेवलचं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतोय एलूर संघाच्या माध्यमातून आणि लागतो हा अजून एक धक्का. इकॉनॉमिकल स्पेल पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी अक्षयने केली त्याच्या पावलावर पेऊल ठेवून आता मात्र मधाच्या आतमध्ये गोलंदाजी निलेश देखील चांगली करतोय. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती दाखल होतोय. सचिनला आपण पाहणार आहोत.
चांगला बाटल अशा एकंदरीत दिवसामध्ये पाहायला मिळाला शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 3 आणि इथे मात्र या अंतिम काही लढती आपण पाहतोय सेमीफायनल आणि तदनंतर मात्र मेगा फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षकांची गर्दी देखील आपण पाहू शकता. आता मात्र नक्कीच ड्रोनच्या माध्यमातून हे व्ह्यू देखील घेतलं जाईल. हो सेन्सिबल क्रिकेट विकेट गेली तदनंतर मात्र हा जंटलमॅन पुश पाहायला मिळतोय. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक येथील फेकी करतील तदबर एक धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि एका धावेच्या मधील धावसंख्या धावफलकावरती ती म्हणजे 7 धावा. कमालीचं प्रदर्शन कमालीची स्पर्धा आणि नक्कीच अनेक या तालुक्यामधील खेळाडूंना एकत्रित आणण्याचं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आलं. ओव्हरवा पार्टनर साइडला फटका लाजवाबा परंतु इथे डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणखी एक विकेटची प्राप्ती. तू चल मे आई अशी परिस्थितीमध्ये शॉटमध्ये प्रियंका 11 एनवाडी या संघाची फलंदाज होते बाद माघारी परतावं लागेल. फलंदाज किरण बॅक टू द पवेलियन. आणि या दरम्यान शाहूवाडी तालुका युवा प्रतिष्ठानच्या ठिकाणी आपण पाहिलं अध्यक्ष सन्माननीय आदरणीय भीमराव पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झाले आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये. विकेटची प्राप्ती झाली. विचार केला तर पहिल्या चेंडूवरती नरेश खेळीचा अंत झाला तदनंतर मात्र किरणला देखील बाद करण्यामध्ये निलेशला यश आलाय. आता मात्र विचार केला तर या षटकाचं विश्लेषण पहिला चेंडू विकेट दुसरा चेंडू सिंगल तिसऱ्या चेंडूवरती विकेट आणि आता मात्र चौथ्या चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल हे पाहायला मिळेल. एक निलेश बाद तदनंतर मात्र निलेशच्या अगेन्स्ट आता मात्र नवीन बॅटर निलेश देखील सज्ज होत आहे. निलेश टू निलेश अशी लढत मधाच्या आतमध्ये. हो क्या बात आहे. इथे मात्र लेट कट केलं होतं शॉट फाईन लेगला शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक येतात. अगदी विचार केला फाईन लेगच्या दिशेला धावत आले आणि तत्पूर्वी एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. विकेट सिंगल आणि आता विकेट येईल का हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल कारण की आता मात्र विश्लेषण या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कमालीची या ठिकाणी मात्र गोलंदाजी सुरू आहे. गोलंदाज निलेशच्या माध्यमातून हो फटका पुन्हा इथे मात्र फसला डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि थर्ड अटेम्प्ट मध्ये झेल प्राप्त झाला. सोनू बांगर सर मी आधीच विश्लेषण केलं होतं प्रेडिक्शन लावलं होतं की या चेंडूवरती विकेट येईल का कारण की पहिल्या चेंडूवरती विकेट त्यानंतर सिंगल तिसऱ्या चेंडूवरती विकेट त्यानंतर सिंगल आणि आता मात्र देखील विकेट मधाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फलंदाज होईल बाद माघारी परतावं लागेल सचिनला. सचिन एक धाव धावफलकावरती जोडून तंबूच्या आशाला. ये सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते सन्माननीय आदरणीय भीमरावजी पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले आमच्या मुख्य व्यासपीठावरती आणि त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग मध्ये. मान्यवरांची मांदी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित होते आणि सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल आमच्या या स्पर्धेमध्ये. सेमीफायनलचा सामना देखील सुरू आहे आणि आपण पाहिले गेलं तर सेमीफायनल नंबर 2 सुरू आहे. प्रियंका 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट एल्लो संघ खेळतोय. प्रथम बॅटिंग करतोय प्रियंका 11 संघ आणि आतापर्यंत नाजूक स्थिती पाहायला मिळतीये. षटक क्रमांक या ठिकाणी मार्गस्थ दुसरं आणि नाजूक स्थिती अर्थातच 8 धाव धावफलकावरती आणि 4 गडी गमावलेत प्रियंका 11 या संघाने. याचं मूळ कारण मी अगोदर सांगितलं विश्वास की हायस्टँडिंग लेवलची गोलंदाजी आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं ते एलोर संघाच्या माध्यमातून. विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजेच फक्त आणि फक्त 8 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत आणि कमालीची गोलंदाजी. ओ इथे मात्र पुणेशा यॉर्कर लाईन चेंडू होता आणि चांगली क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. शेवटच्या अंतिम चेंडूवरती देखील आले सिंगल आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ते म्हणजेच 8 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फलंदाजी 9 धावा 4 गड्यांच्या मधले फलंदाजी करत असताना प्रियंका 11 एनवाडी संघ ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर संघाने टॉस जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला अनुसरून आता मात्र मधाच्या आतमध्ये दमदार कामगिरी आतापर्यंत राहिली आहे. लाजवाब कामगिरी शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग आपण पाहतोय पर्व 3 आणि बॅट्समॅन यस धावसंख्या 9 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती 4 गडी बाद कमकुवत स्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या देखील या महत्वपूर्ण सामन्यामध्ये फार कमी पाहायला मिळतात. 12 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे. एक चांगलं टार्गेट
सेट करावा लागेल. प्रियंका 11 या संघाला प्रथम बॅटिंग करत असताना एल्लोर या संघासमोर, कारण की समोरचा संघ एल्लोर संघ देखील ताकदवर संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट अजूनही मोठं टार्गेट उभं करणं फार गरजेचं असेल. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक केला फलंदाज शाहिद ऑन स्ट्राईक आणि त्याच्या समेत निलेश पालामध्ये गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतो आहे साहिल या तिसऱ्या षटकामध्ये. राईट ऑफ राऊंड द विकेट. फुलटॉस चेंडू होता, ऑन साइडला खेळलेत. स्कोअर ऑफ द विकेट. स्कोअर लेगला खेळाडू उपस्थित. मिळेल फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 10 धावा धाव फलकावरती. धावसंख्येला वेग द्यावा लागेल. मोठे फटके मारावे लागतील या षटकामध्ये. फलंदाज आपण पाहिलं गेलं तर निलेश देखील. आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमचे प्रमुख पाहुणे देखील आहेत आणि मान्यवरांना विनंती असेल की आपण व्हीआयपी डाईन्स मध्ये जाऊन बसायचा. सर्व मान्यवर आमचे उपस्थित व्हीआयपी डाईन्स मध्ये जाऊन आपण स्थानापन्न व्हायचं आणि तिथूनच स्पर्धेचा आनंद घ्यायचा. अनेक या ठिकाणी मात्र या स्पर्धेला मान्यवर आम्हाला लाभलेत आणि त्या सर्वांचं पुनश्च आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय भीमरावजी पाटील साहेब जे शाहूवाडी तालुका युवा प्रतिष्ठान विक्रोलीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या सोबतीनं रामभाऊ माने संपर्क प्रमुख, अमरजी खोत सदस्य, गणेशजी बोटांगले जे देखील सदस्य आहेत, विठ्ठलजी पाटील साहेब खजिनदार आहेत आणि दिनेशजी खोत साहेब जे देखील सन्मान्य सदस्य आहेत आणि त्यांच्या सोबतीनं दिलीपजी आरसेकर साहेब आहेत जे उपसचिव आहेत. आणि या सर्व मान्यवरांचं आम्ही करतोय शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. यस सोनू. यस, कारण की अंतिम क्षण आणि आपण पाहिलं गेलं अंतिम क्षणामध्ये मान्यवर देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी स्पर्धेला भेट देत असताना आणि सर्वांचं स्वागत देखील आपण करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विद्यमान सामना सुरू आहे. 11 धावा धावफलकावरती 4 गडी बाद. अजूनही मोठ्या फटक्यांसाठी संघर्ष करतोय प्रियंका 11 टीम. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि फेकी येते तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 13 धावा धावफलकावरती. या षटकाचा विचार केला तर साहिलने देखील इम्प्रेस आणि प्रभावित केले. या षटकामध्ये 4 चेंडू आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. मोठे फटके मारण्यापासून वंचित होतो शाहिदला आणि त्याचबरोबर निलेश देखील. पुढचा बॉल या षटकातील राऊंड द विकेट. ऑन साइडला लॉफ केलाय. उंची जास्त, लांबी पाहावी लागेल आणि फटक्यामध्ये एलिव्हेशन नाहीये. फटका बसतोय मिड विकेट रिझनला. 5वा धक्का. टीम प्रियंका 11 संघाला. शाहिद बॅक टू द पवेलियन. विकेटची प्राप्ती सातत्याने पाहायला मिळते, कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर अक्षयने चांगली गोलंदाजी केली, त्याने देखील 6 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये निलेशने तब्बल 3 विकेट्स घेतले आणि 3 धावा खर्च केल्या. आणि तदनंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण साहिलला पाहतोय. साहिलने देखील 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च करत महत्वाची 1 विकेट संपादित केले. कमालीचं प्रदर्शन, कमालीची माश आपल्याला पाहतोय. सेमीफायनल क्रमांक 2 ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर त्यांच्या अगेन्स्ट प्रियंका 11 एनवाडी. अंतिम चेंडू षटकातील. हो, इथे मात्र बॅक ऑफ द चेंडूला पिच केलं होतं. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र मिळेल 1 धाव. आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजेच 14 धावा. 14 रन्स ऑन द बोर्ड. लॉट्स ऑफ 5 विकेट्स. मधाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना प्रियंका 11 एनवाडी संघ. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये थेट प्रवेश करेल. आणि नक्कीच कुठला संघ या ठिकाणी मात्र मेगा फायनल मध्ये जाणारा दुसरा संघ असेल हे लगेचच आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांच्या विश्वास केले. थोडस थांबवतोय. कॅमेरामॅनचं मी कौतुक करेल. युटीसी कधी कुठेही कॅप्चर करू शकते कोणालाही, कारण की जे समोर मागे बिल्डिंग्स आहेत त्याच्यावरती टॉप फ्लोअर वरती टेरिस वरती एखादा कोणी प्रेक्षक वर्ग आहे तर तिथून स्पर्धा पाहतोय, आनंद घेतो आणि त्याला देखील या ठिकाणी स्क्रीन वरती दाखवलं गेलं. क्या बात आहे. गुड कॅमेरा वर्क, क्वालिटी आणि क्लॅरिटी युटीसी जी आपण नेहमीच पाहिली आहे. शैलेंद्र भोईर आणि संपूर्ण कॅमेरामॅनचं देखील आपण कौतुक करूया. यस विश्वास. नेहमीच आपण पाहत असतो शेळे जताने त्यांची ही संपूर्ण टीम युटीसीच्या माध्यमातून अनेक स्पर्धा कव्हर करत असते. नक्कीच त्यांचं स्लोगन देखील आहे क्लॅरिटी विथ क्वालिटी. नक्कीच तीच क्वालिटी तीच क्लॅरिटी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि प्रेक्षकाचं देखील कौतुक करू.
ओ क्या बात आहे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅटच्या रडार मध्ये चेंडू नाही आहे इथे मात्र एक धाव लेग बायच्या स्वरूपाने धाव फलकावरती जोडली जाईल धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवरती कमालीची गोलंदाजी आता मात्र प्रथमेश देखील करतोय लो स्कोरिंग सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल का परंतु एका बाजूने प्रियंका 11 संघाला देखील कमबॅक करावा लागेल अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे ओ अवयवती बॉडी चेंडूला पिच केला क्या बात आहे ते सरार चेंडू गतीनं बीट केलं आणि हा चेंडू येतोय डॉट पहिल्या चेंडूवरती लेगबायच्या स्वरूपाने एक धाव आणि दुसरा चेंडू सोनू इथे मात्र डॉट आलाय कारण की अतिशय अप्रतिम अव्वल दर्जाची गोलंदाजी सुरू आहे ते म्हणजेच येलूर संघाच्या माध्यमातून प्रथमेश पुढे गोलंदाजी ट्रॅकवरती होईल सज्जा हो बॅकफुटला गेला स्लाइस केला डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक भरता वेगाने धावतायत आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती लगेचच पूर्ण केल्या जात आहेत तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि माघारी धाडलं गेलं परंतु 2 धावा अत्यंत वेगाने पूर्ण केल्या जातात गुड रनिंग बिटवीन द विकेट ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स कमालीचं प्रदर्शन कमालीची फटकेबाजी परंतु एका बाजूने विचार केला तर दमदार गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर संघाच्या माध्यमातून गोलंदाज ऑन द मार्क ओ बाकफुटला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उचली प्राप्त झाली स्विंग अँड मिस डॉट बॉल चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 16 रन्स ऑन द बोर्ड 16 धावा धावफलकावरती अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे चला वेळेच्या बाबतीत आपण स्पीडअप करा 17 धावा आहेत या 17 धावा आणि इथे बॅटची नरे ज्याने क्षेत्ररक्षक थोडेसे दूर शॉट फाईन लेगला बीट करून चेंडू फरार होतोय फाईन लेग रिजन मध्ये हा येईल नशिबाचा चौकार आणि या चौकारानं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल आता मात्र 21 या आकड्यावरती बऱ्याच वेळाला सोनू हा चौकार आला कारण की पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवरती चौकार आला होता आणि आता मात्र शेवटच्या षटकातील 5व्या चेंडूवरती हा चौकार आला अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती गोलंदाज तयार ऑन द मार्क प्रथमेश हो इथे मात्र बाकफुटला गेला आणि स्लाइस केलं आणि तत्पूर्वी चेंडू फरार होतोय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्याने चेंडू फरार होतोय बॅक टू बॅक 2 इन अ रो सीमारेषा पार दणदणीत खडखडीत चौकार आणि या चौकारानं धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजेच 25 धावा धावफलकावरती आणि आता मात्र जिंकण्यासाठी 26 धाब्यांची आवश्यकता असेल ती म्हणजेच फलंदाजी करत असताना ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर या संघाला चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि आपल्याकडे थोडासा वेळ असेल आणि तत्पूर्वी ऐकूयात आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत या सो टू डीजे या बाते विश्वास आणि हे आमचे सर्व प्रेक्षक वर्गाने देखील कॅमेरामॅन कॅच करतायत क्या बात आहे एक प्रेक्षक वर्ग पाहू शकता तुम्ही जसं काही टीव्ही वरती घरी बसून नक्की सामना एन्जॉय करताय कारण की पूर्णपणे ते झोपलेत टीव्ही स्क्रीन वरती तुम्हाला पाहायला मिळते पहा एका पायावर पाय ठेवले आणि मस्त आरामामध्ये ते सामना एन्जॉय करतायत येस आम्ही विश्वास सांगत असतो प्रेक्षक वर्ग देखील 3 प्रकारचे असतात हौशे गौशे आणि नवशे जे हौशेने क्रिकेट पाहण्यासाठी हौशे असतात जे 900 प्रेक्षक वर्ग असतात ते आपल्या टीमसाठी काही ना काही नवस घेऊन येत असतात आणि जे गौशे प्रेक्षक वर्ग असतात त्यांचा आणि क्रिकेटचा काही संबंध नसतो क्योंकि पीने वाले को मौका चाहिए आणि आज ते प्रेक्षक वर्ग देखील आपल्याला पाहायला मिळतात टीव्ही स्क्रीन वरती त्यांना कॅच केलं जाते क्या बात आहे गुड कॅमेराबॅग UTC च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय आणि 26 धाव्याचं लक्ष असेल चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची टीम प्रियंका 11 टीम चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्रियंका 11 संघ जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या म्हणजेच 26 धावांची आवश्यकता असेल आणि इथून मात्र चांगलं कार्य केलं जाईल का नक्कीच प्रेक्षक वर्ग अशा पद्धतीने सोनू नक्कीच आपण सातत्याने बीच वरती असा सीन पाहत असतो बीच वरती शांततेच्या वातावरणामध्ये आणि समुद्राच्या लाटांचा प्रवाह पाहणारे प्रेक्षक आपण नेहमीच पाहत असतो परंतु क्रिकेटमध्ये हे आपण नक्कीच पहिल्यांदाच पाहत असतो परंतु आज सुपर संडे मेगा फायनलचा दिवस आहे आणि सुट्टीचा दिवस म्हटलं तर नक्कीच छोट्याशा हार्ड ड्रिंक्स असतील सॉफ्ट ड्रिंक्स असतील हे प्रेक्षक वर्ग नेहमीच घेत असतो आणि मॅचचा आणि क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटत
बोलत असतो ना त्या अनुषंगाने हा प्रेक्षक वर्ग देखील ही गर्दी नव्हे तर हे क्रिकेटचे दर्दे आहेत. आणि आता मात्र जाऊयात मॅचच्या दिशेला. प्रेक्षकांचं देखील कौतुक, कारण की आपण देखील बहुसंख्येने या स्पर्धेला उपस्थिती दर्शवली. आपलं देखील शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आणि सलामीची जोडी आता मात्र मधाच्या आतमध्ये दाखल होईल. स्ट्राईक एंडला आज बॅटर अक्षय आणि त्याच्या सोबतीला नॉन स्ट्राईक एंडला आज बॅटर नितीन सज्ज होईल. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आता मात्र सज्ज होतोय. दिनेशला आपण पाहणार आहोत आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 26 धावा. सोनू काय म्हणशील, पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी सुरुवात इथे मात्र अपेक्षित असेल? हो, इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आणि चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत चौकार. यस, खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंनी जाऊन बसायचा प्लीज. खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसायचं. एलूर संघ या गोष्टीची नोंद घ्या. आपल्यासाठी सुसज्ज असं खेळाडू कक्षा आणि त्या अनुषंगाने नियमाप्रमाणे आपण खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसायचं आहे. पहिल्याच चेंडूवरती आघात झाला, चौकार आला आणि चौकारानं इथे मात्र एक फ्लाइंग स्टार्ट, एक स्वप्नमय सुरुवात अक्षय आपल्या संघाला करून देतोय. यस, नक्कीच, कारण की एक आक्रमक शैलीचा खेळाडू आहे अक्षय. आपण पाहिले गेलं तर प्रत्येक सामन्यामध्ये त्यानं 1 ते 2 मोठे फटके जरूर मारलेत. येस, आताचा चेंडू ऑन साइडला आडव्या बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न पोहोचतोय. डॉट बॉलची समाप्ती. क्षमता, गुणवत्ता या खेळाडूमध्ये फार आहे आणि सिद्ध देखील केले पहिल्या चेंडूवरती. एकूण टार्गेट फटका चांगला आहे, परंतु खेळाडू उपस्थित आणि टिपली जेल. शॉर्ट पॉइंटला हा जेल टिपला जाईल. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. एलोर संघाला सर्वात मोठा धक्का. अक्षय बॅक टू द पवेलियन. अक्षय या ठिकाणी बाद झालाय आणि स्वतःवरती फार नाराज होते, कारण की सेमीफायनलचा सामना तो खेळतोय आणि तो या ठिकाणी महत्वपूर्ण सामन्यामध्ये लवकर बाद झाला. चला बॅट्समॅन पाठवायचं एलोर संघ, कारण की पंच देखील इशारा करतायत न्यू बॅट्समॅन लगेच पाठवायचं. नवीन खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समॅन पाठवायचा आपण. चला नवीन फलंदाज साहिल येतोय 3ऱ्या क्रमांकावरती. चला स्कोररने देखील रन्स काउंट देखील केलेत आणि तुमचा 12 पण देखील तो उभा होता आणि त्यामुळे या ठिकाणी एकूण टार्गेट 26 धावेचा असेल. धावसंख्या 4 धावा धावफलकावरती. साहिल येतो नवीन फलंदाज. तयार होतो गोलंदाज ओव्हर द विकेट. फटका चांगला स्लाइस केला. फटका जातोय स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौकार. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवरती कॉन्फिडंट पणा स्ट्रोक खेळतोय साहिल आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावरती. दिनेशचे षटक आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार अक्षयने टोकला, त्यानंतर त्याला बाद केला आणि आता लगेचच पुन्हा एकदा नवीन खेळाडू आला आणि त्याच्या बॅटमध्ये देखील आज चौकार आलाय. साहिल हे नवीन फलंदाज. स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा ओव्हर द विकेट दिनेश. पुन्हा एकदा लगेच दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू उपस्थित. रन्स मिळेल 1. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावरती. बिग बॅटल, बिग कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही संघामध्ये अस्तित्वाची लढाई आपल्याला पाहायला मिळते, कारण की जिंकणारा संघ थेट या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. कोणता संघ असेल, एलोर की दुसऱ्या बाजूला प्रियंका 11 टीम? बघा कॉमेंट्री बॉक्सच्या समोर कोणीही थांबू नका, काही दिसत नाहीये. बॅट्समॅन एक्झॅक्ट आणि बॉलर देखील दिसत नाहीयेत. कोणीही थांबू नका कमिटी मेंबर्स. तयार दिनेश. राऊंड द विकेट पुन्हा एकदा. फटका चांगला. यावेळेस मात्र समोर खेळत. उंची जास्त आणि लांबी देखील मोठी. खेळाडू प्रयत्न करतोय, परंतु चेंडू जातो लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज नितीनच्या बॅटमध्ये आलाय चौकार. थोडेसे नक्कीच आतमध्ये होते खेळाडू, कारण की पॉवर प्लेचं हे षटक होतं आणि
पहिल्या षटकामध्ये एकूण 13 धावा बनल्या गेल्यात आणि आता सामन्यामध्ये उरल्यात मॅचचं इक्वेशन येणारे चेंडू असेल शिल्लक 18 आणि विजयासाठी फक्त 13 धावेची गरज असेल. येस 13 धावेंची आवश्यकता असेल कारण की अर्धा टप्पा जरूर पार पडलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 13 धावाल्या. चला वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा कारण की अजूनही मेगा फायनलची मॅच शिल्लक आहे. प्लीज सहकार्य करा आणि ती मॅच सोनू बांगर सर किती षटकांची असेल हे टॉसच्या वेळेस आयोजक कमिटी आणि दोन्ही संघाचे संघ मालक हे डिसिजन घेतील आणि नक्कीच किती षटकांची मॅच असेल हे नक्कीच टॉस सोडवण्याच्या वेळेस त्यावेळेस मात्र नक्कीच समजलं जाईल आणि नक्कीच आपल्यापर्यंत सूचना देखील पोहोचवली जाईल. जाऊयात मागच्या दिशेनं दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज महेश होतोय सज्ज. जिंकण्यासाठी अजूनही 13 धावेंची आवश्यकता आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस जरूर 13 धावाल्या परंतु आता मात्र अंतिम 13 धावेंची आवश्यकता असेल. गोलंदाज ऑन द मार्क महेश स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर पाहायला मिळेल तो म्हणजे साहिल ज्याच्या बॅट मधून एक चौकार आला. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा प्लीज. प्रियंका 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट येतुल संघ अशी ही मॅच मधाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हो इथे मात्र जेंटलमॅन पुश केला. एक धाव घेतली आणि इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न होतोय. क्या बात आहे. सिंगल डबवले संघाची धावसंख्या पुढे नेताना मधाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्स पाहायला मिळत आहे. मुंबईची लाईफ लाईन लोकल आणि क्रिकेटमध्ये इथे मात्र सिंगल डबलला फार महत्व आहे आणि ह्या 2 धावेंच्या मधील धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 11 धावेंची आवश्यकता असेल आणि चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 17. हो पुणे आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. बॅटम बॉल मध्ये संपर्क नाहीये. हा चेंडू येतोय डॉट. अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. संत तुकाराम महाराज नेहमीच म्हणायचे यासाठी केला होता टस शेवटचा दिवस गोड व्हावा आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा अंतिम दिवस शेवटचा दिवस गोड होताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. सेमीफायनल क्रमांक 2. हो आडव्या बॅटने पुणे खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. सामना अजूनही संपलेला नाहीये सोनू बांगर सर कारण की क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण कुठल्याही पद्धतीचा भागीत करू शकत नाहीये. क्रिकेट इज अ अनप्रेडिक्टेबल गेम. प्रेडिक्शन लावणं नक्कीची टीके मात्र अशक्य आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू मधाच्या आतमध्ये पडत नाही तोपर्यंत आपण कुठला संघ जिंकेल याचं प्रेडिक्शन देखील लावू शकत नाही. गोलंदाज यार ऑन द मार्क महेश. हो आता मात्र साधा सोपा असा झेल या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक होते त्यांच्या हाताच्या पिसाऱ्यामध्ये हा चेंडू जाऊन निसावतोय आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद साहिल. बॅक टू द पवेलियन. चेंडू विजयासाठी 11 धावेची गरज असेल या सामन्यामध्ये. येस नक्कीच विश्वास केले ज्या प्रकारे तुम्ही वक्तव्य केलं की क्रिकेट काही होऊ शकतं कारण की असे अनेक सारे सामने आपण पाहिलेत क्रिकेट कारकिर्दीमध्ये की शेवटच्या मोमेंटला नक्कीच कमी धावा हव्या असताना त्यावेळेस मात्र ते धावा चेस करताना नक्कीच संघाने आम्ही पराभूत होताना पाहिलंय आणि जो संघ या ठिकाणी त्या सामन्यामध्ये कमकुवत असतो अंतिम मोमेंटला त्या संघाला आम्ही सामने जिंकताना पाहिलेत. कारण की क्रिकेट हे कधी काही घडू शकतं याचं भाकीत करणं हे सोपं नाहीये. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. सूरज येतोय. नवीन खेळाडू सुरेश असेल माफ करा आणि गोलंदाज सज्ज होतो पुन्हा एकदा. यावेळेस ड्राईव्ह करतायत आणि चित्रक्षक उपस्थित. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव इथे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 16 धावा धावफलकावरती. समीकरण 13 चेंडू आणि विजयासाठी 10 धावेची गरज असेल. प्रत्येकी चेंडू फार महत्वाचा असेल आणि एक धाव ही फार महत्वाची असेल ती नक्की दोन्ही संघासाठी देखील. क्या बात आहे. कॅमेरामॅन काय ऐकत नाहीयेत आज. पूर्णपणे बिल्डिंग मधील एक माणूस कॅप्चर केलाय. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील स्ट्राईकला फलंदाज सेट बॅट्समॅन नितीन ऑन स्ट्राईक. त्याच्या बॅट मध्ये एक चौकार आपण पाहिलाय. तोच नितीन असेल स्ट्राईकला सज्ज होतो. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. समोर खेळतायत आणि खेळाडू उपस्थित. शॉर्ट मिडॉन मध्ये थोडस खराब क्षेत्ररक्षण. 1 धाव इथे मिळेल. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय आणि एका धावेनं या ठिकाणी धावसंख्या पोहोचेल 17 या आकड्यावरती. येणारे समीकरण 12 चेंडू विजयासाठी
9 धावेची गरज असेल. विश्वास अनेक सारे वेळा आपण शेवटच्या मोमेंटला सामने अशा पद्धतीने पाहिलेत की कमी धावा चेस करताना फार अडथळा निर्माण होत असतो बॅटिंग करणाऱ्या संघाला. आणि तसंच काही घडेल का या मॅच मध्ये की सामना जिंकेल एलूर संघ फलंदाच्या जोरावरती की सामना जिंकेल टीम प्रियंका 11 गोलंदाजच्या जोरावरती. येस, काल नाईटच्या स्पर्धेमध्ये देखील आम्ही पाहिलं होतं 12 चेंडू आणि 7 धाब्यांची आवश्यकता असताना नक्कीच गोलंदाजाने कमालीची गोलंदाजी केली. 2 विकेट्स घेतल्या, अवघ्या 2च धावा दिल्या आणि अंतिम षटकामध्ये 5 धावा डिपेंड करण्यासाठी ठेवल्या होत्या आणि गोलंदाजाने तो कारनामा देखील केला. 1 चेंडू आणि 3 धावा तिथे मात्र समीकरण आलं होतं, परंतु त्या अंतिम चेंडूवरती झेल आली. परंतु तसंच समीकरण इथे देखील पाहायला मिळेल का? जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायचे आहेत आता मात्र 9 धावा. आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होतोय. बॉलर्स नेम प्लीज. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे शाहिद. यस, शाहिद वरती आता मात्र ही जबाबदारी आहे. चला लगेचच मॅचला सुरुवात करा. 12 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावेंची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅक वरती शाहिदला आपण पाहतोय. मित्रांनो, जितका वेळ तुम्ही या मॅच साठी लावाल तितक्याच षटकामध्ये कपात अंतिम मॅच साठी केली जाईल या गोष्टीची आपण नोंद घ्या. ही पूर्व सूचना आम्ही मॅच सुरू होण्याआधी देखील आपल्यापर्यंत पोहोचवली होती. 12 चेंडू 9 धावेंची आवश्यकता. हो, इथे मात्र शॉर्ट लाईन चेंडू पूल केलाय. डाऊन दिवस क्षेत्ररक्षक येतात, चुकीचा अनुमान आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. कमालीची या ठिकाणी मात्र फटकेबाजी, परंतु हा झेल जर झाला असता तर सामन्याचं चित्र वेगळं असतं. परंतु चांगली गोलंदाजी मधाच्या आतमध्ये गोलंदाज या 3ऱ्या षटकामध्ये शाहिदला आपण पाहतोय. थोडीशी लेन खेचली होती शाहिदने आणि नक्कीच पुलचा हा फटका देखील होता. एलिमिनेशन नव्हतं फटक्यामध्ये. डीपमध्ये क्षेत्ररक्षक सज्ज देखील होते, परंतु त्यांच्या आव्हाक्याचा हा चेंडू होता. गॅदर करण्याचा प्रयत्न झाला होता, चेंडूच्या मिरिट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न देखील क्षेत्ररक्षकाने केला होता, परंतु अंतिम मोमेंटला हेरलं, परखलं आणि लगेचच ब्रेक लावून चेंडूला गॅदर करून फेकी गेले. अंतिम चेंडूवरती इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. क्या बात आहे! पोल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल. इट्स अ मायटी ह्यूज मॅक्झिमम बिग हिट षटकार आणि या षटकारानं आता मात्र सामन्यावरती वर्चस्व निर्माण केला ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर या संघानं. यस, विश्वास करे राहुल तेव्हा त्याची आठवण करून त्याला हा स्ट्रोक पाहायला मिळाला, कारण की पिकअप स्ट्रोक होता. फार वेगानं हा स्ट्रोक खेळला गेला. बॅट स्पीड फार चांगला होता नितीनचा आणि षटकार एकवटला जातोय. बॉटम एअर फार मजबूत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बॉटम एअरच्या जोरावरती हा नक्कीच स्ट्रोक खेळला गेला आणि षटकार आलाय. विजयासाठी 1 धावेची गरज असेल. मेगा फायनलचं तिकीट जवळजवळ फिक्स होत आहे ते एलूर संघाचं आणि सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय एलूर संघाने आणि संघ पोहोचतोय या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. असला आपण लगेच टॉस साठी आपली सेलिब्रेशन आपण करू नका, आपण अंतिम मॅच साठी सेलिब्रेशन करू. हार्ड लक टफ लक प्रियंका 11 ऐनवाडी संघ. आपण टॉस साठी या लगेचच. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाचे संघनायक आपण टॉस साठी देखील यायचा आणि या ठिकाणी मात्र एक वेगळ्या शैलीनं आणि दिमागदार पद्धतीनं आता मात्र या स्पर्धेची मेगा फायनलची ही